नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनल SB MPSC अकॅडमीमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत MPSC कंबाईन परीक्षा गट ब आणि गट क साठी लागणारी महत्त्वाची पुस्तके. तर यामध्ये मी तुमच्या दोन्ही टप्पे कव्हर करणार आहोत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर मित्रांनो, कोणती पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू करताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुमचा सिलेबस, जो तुम्हाला एक आउटलाईन देतो, की एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत या. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला ही आयडिया देतात, की तुमच्या एक्झाममध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टीवर जास्त क्वेश्चन आलेत, कोणत्या गोष्टीवर कमी क्वेश्चन आलेत. तर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमुळं समजून येतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा किंवा तिसरा महत्त्वाची ज्याला आपण स्तंभ म्हणू शकतो, तो म्हणजे आहे पुस्तकांची यादी. तर मित्रांनो, पुस्तकांची यादी ही MPSC जर्नीमध्ये तुम्हाला एकतर किंग पण बनवू शकते, नाहीतर झिरो पण बनवू शकते. तर आता झिरो कशा प्रकारे? तर म्हणजे एक मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही MPSCच्या कधी लायब्ररीमध्ये वगैरे पण तुम्ही पाहिलं असेल, की मुलं एकाचं ऐकतात, दुसऱ्याचं ऐकतात आणि अशी एका विषयाची 5-5, 6-6 पुस्तकं म्हणजे घेऊन येतात आणि ती नंतर वाचत बसतात. जस्ट म्हणजे लाइक डॉन्की वर्क करत बसतात. हे पुस्तक झालं फ्रॉम स्टार्ट टू एंड ती पुस्तकं जस्ट नुसती रीड करत बसतात. आणि ॲट द एंड काय होतं, जेव्हा एक्झाम येते तेव्हा त्यांच्या ती एका विषयाला जी 5-5, 6-6 पुस्तकं आणली, ती त्यातली एकाची पण धड नीट रिव्हिजन होत नाही. आणि शेवटी तो मुलगा-मुलगी डिप्रेशनमध्ये जातात आणि त्याचा परिणाम असा होतो, की त्या प्रिलियममध्ये त्यांचा स्कोरच येत नाही. त्यामुळे ही गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मला तरी वाटते, की म्हणजे ही तुम्हाला एकतर किंग अशा प्रकारे बनवू शकते, की तुम्ही जर पुस्तकांची यादी जर लिमिटेड ठेवली, जी ऑब्व्हियसली MPSCची म्हणजे रिक्वायरमेंटच आहे, अप्रोचच तसा आहे, की तुम्ही पुस्तकं कमी ठेवा आणि त्याच्यावर म्हणजे थिंक जास्त करा. रीड लेस आणि थिंक मोर. तो तो तुम्ही अप्रोच शक्यतो या फील्डमध्ये यूज केला पाहिजे. प्रत्येक विषयासाठी मॅक्सिमम 2 ते 3 पुस्तकं ही स्ट्रिक्टली म्हणजे तिथपर्यंतच लिमिट ठेवायचं. त्याच्या वरती तुम्ही गेलेच नाही पाहिजे. आणि तीच पुस्तकं जेव्हा तुम्ही वारंवार वाचाल, तेच तुम्हाला जास्त मार्क मिळवून देईल आणि त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल. तुम्ही म्हणजे कोणत्याही सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे म्हणजे म्हणजे बघू शकता, की कोणीच तुम्हाला हे रिकमेंड करणार नाही, की तुम्ही ढीगभर पुस्तकं वाचा. सो तुमची MPSCची जर्नी स्टार्ट करताना गोष्ट डोक्यात ठेवा, की तुम्हाला कमीत कमी पुस्तकं ठेवायची आहेत. 2 पुस्तकं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर मित्रांनो, सुरू करूयात आपण आजचं सेशन. माझं नाव शुभम बनसोडे. मी MPSCमध्ये स्टेट सर्व्हिस किंवा सेंट्रल सर्व्हिसमध्ये 5 मुख्य परीक्षांचा मला अनुभव आहे. आणि हा माझा खाली WhatsApp नंबर आहे. जर तुम्हाला काही कोणत्या गोष्टीची कशी स्ट्रॅटेजी पाहिजे वगैरे या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील, कशी सुरुवात करायची, तर तुम्ही यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता. लवकरच मी एक मेंटरशिप प्रोग्राम पण घेऊन येणार आहे, जो स्पेसिफिकली 100 दिवसांसाठी डेडिकेट असेल, ज्यामध्ये मी तुमचा पूर्ण अभ्यास करून घेईल, की कोणते पुस्तकं तुम्ही वापरले पाहिजेत. आय मीन की त्या पुस्तकांमधले कोणत्या टॉपिकवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. सो माझ्या काही ट्रिक्स अँड स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला शेअर करेल तुमच्यासोबत आणि एकत्र आपण तो बसून ग्रुप डिस्कशन करून मी तुमचा तो अभ्यास करून घेईल. तर अशा प्रकारे हे इंट्रोडक्शन होतं. स्टार्ट करूयात आपलं आजचं महत्त्वाचं सेशन, ते म्हणजे पुस्तकं. तर पहिला विषय आहे तो म्हणजे तुमचा राज्यशास्त्र, जो स्पेसिफिकली MPSC मध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट समजला जातो. आणि यासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक जे आहे ते म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी. यामध्ये तुमचा सर्व पार्ट कव्हर होऊन जातो. त्यानंतर ग्रामीण प्रशासनासाठी तुम्हाला महत्वाचं पुस्तक आहे म्हणजे किशोर लवटे सरांचं पंचायत राज. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे भूगोल. राज्यशास्त्रानंतर सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट समजला जातो तो म्हणजे भूगोल. इथे तुम्हाला आरामात 10 पैकी 10 मार्क येऊ शकतात. आणि यासाठी महत्वाची पुस्तकं आहेत भूगोल आणि पर्यावरण सौदी सरांचं. तर या पुस्तकामध्ये ऍक्च्युली 2 सेक्शन तर आहेच. एक भूगोल आहे आणि दुसरं पर्यावरण आहे.
तर भूगोल या सेक्शनमध्ये 3 सब सेक्शन पडतात. एक महाराष्ट्र, दुसरा भारत आणि तिसरा जग. तर या तिघांचे पण परत 3 उपप्रकार पडतात. ते म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि प्राकृतिक. तर तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी स्पेसिफिकली महाराष्ट्राचे सामाजिक, आर्थिक आणि प्राकृतिक हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तुम्ही भारताचे प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक या गोष्टी पण त्यातून वाचून घ्या, कारण की त्याच्यावरही क्वेश्चन येतात. प्रमाण कमी असतं, पण तुम्ही तेही रीड करून घ्या. आणि तिसरा टॉपिक जो आहे जगाच्या बाबतीत, ते स्पेसिफिकली राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी तो महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये फक्त जगाचा प्राकृतिक भूगोल तो महत्त्वाचा राहील. आर्थिक आणि सामाजिक तो तुमच्यासाठी महत्त्वाचा नाहीये. तर आणि तिसरा जो आणि शेवटचा जो दुसरा सेक्शन आहे पुस्तकाचा, तो म्हणजे पर्यावरण. तर पर्यावरण तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्समध्ये तर आहेच. तर पर्यावरणासाठी सेपरेट कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाहीये. हे तुमचं यातून कव्हर होईल. त्यानंतर स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या ओरिएंटेड पुस्तक तुम्हाला डीपमध्ये जर जायचं असेल, तर दीपस्तंभ प्रकाशनाचं आहे महाराष्ट्राचा भूगोल. तर आपण तिसऱ्या विषयाकडे जाऊयात, तो म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र विषयामध्ये मला सर्वात जास्त बेस्ट पुस्तक वाटलं ते म्हणजे किरण देसले सरांचं. या पुस्तकाचे 2 भाग आहेत. पहिला भाग ज्यामध्ये अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना घटक आहेत, जसं की बँकिंग, एलपीजी, शेतकरी, सहकार ह्या गोष्टी. आणि दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये योजना आहेत, कार्यक्रम आहेत, ज्यामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या ज्या योजना आल्या आतापर्यंतच्या, त्या सर्वांचा समावेश या पार्टमध्ये आहे. यामध्ये तुमचं अर्थशास्त्र कव्हर होईल. आणि जो लेटेस्ट मध्ये जो बजेट आहे, इकॉनॉमिक सर्वे वगैरे, हे तुम्ही त्यावेळी वाचून घ्या. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे इतिहास. तर इतिहासासाठी मी तुम्हाला रेकमेंड करेन समाधान महाजन सरांचा आधुनिक भारताचा इतिहास. यामध्ये तुमचं महाराष्ट्र प्लस भारत या दोन्ही गोष्टी कव्हर होतील. आणि त्यानंतर 11वीचं एक ओल्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. ते पण तुम्ही यूट्यूबवर वगैरे तुम्हाला त्याचे लेक्चर्स वगैरे मिळून जातील, किंवा त्याचे नोट्स पण बऱ्याच टेलिग्राम चॅनल्सने टाकले आहेत. तर हे 2 गोष्टी तुम्ही करून घ्या. आता पुढचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. हा सब्जेक्ट खूप जणांना ऍक्च्युली अवघड जातो, कारण की प्रश्न कुठून येतात, कसे येतात, हे काहीच म्हणजे ह्याचं अर्थ लागणं खूप म्हणजे कमी बसतं. तर यामध्ये महत्वाची मी तुम्हाला रेकमेंड करेन ते म्हणजे 7वी ते 11वी ची स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी ची पुस्तकं. तर ही तुम्ही नक्की वाचा, कारण की बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये जशाचं तसं कॉपी पेस्ट करून प्रश्न टाकले जातात एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड मधली. आणि त्यानंतर एक रेफरन्स बुक म्हणून तुम्ही सचिन भस्के सरांचं वाचा, ज्यामध्ये सगळं प्रॉपर कंपायलेशन एनसीईआरटी स्टेट बोर्डचं केलेलं आहे. आणि तुम्हाला एक शॉर्ट नोट्स म्हणून पण त्याचा चांगलाच यूज होईल. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि पेपरमध्ये किंग मेकर बनवणारा टॉपिक म्हणजे सब्जेक्ट म्हणजे गणित व बुद्धिमत्ता. हा असा सब्जेक्ट आहे की तो तुम्हाला प्रिलियम क्लिअर पण करू शकतो, इव्हन पोस्ट पण काढू शकतो, किंवा तुमची पोस्ट घालवू पण शकतो. कारण याच्यावर 20 प्रश्न येतात आणि याच्यावर कमांड असणं खूप महत्वाचं. 20 पैकी तुमचे 15 प्रश्न तर बरोबर यायलाच हवेत. तर हे 15 प्रश्न येण्यासाठी तुमचे म्हणजे 2 पुस्तकं डिवाइड केलेत सचिन ढवळे सरांनी. पहिलं म्हणजे अंकगणित, ज्यात तुमची आकडेमोड वगैरे, आणि दुसरं म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग वगैरे पार्ट यामध्ये कव्हर होईल. तर यातले पण कोणते घटक महत्वाचे आहेत वगैरे यावर आपण नंतर मेंटॉरशिप मध्ये डिस्कशन करूयाच. सो पुढचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे चालू घडामोडी. हे तुम्हाला दोन्ही करायची गरज नाहीये. तुम्ही एकच पब्लिकेशन जरी वापरलं तरी त्यातून तुमचं कव्हर होऊन जाईल. तुम्ही एकतर सिम्प्लिफाईड पब्लिकेशन वापरू शकता, नाहीतर यशाची परिक्रमा यूज करू शकता. दोन्ही यूज करून उगाच टाइम स्वतःचा घालवू नका. हायली रिकमेंड मी करेल सिम्प्लिफाईड पब्लिकेशन, पण ज्याला वाटलं यशाची परिक्रमा तर ते पण यूज करू शकता. आणि त्यानंतर या सगळ्या जीएसचा पीवायक्यू साठी तुम्ही एक क्वेश्चन म्हणजे सगळे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला सगळे एका ठिकाणी कंपायलेशन मिळतील. ते म्हणजे 21,000 प्लस लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे.
चांगलं म्हणजे मोठंच पुस्तक आहे. सो ते तुम्ही म्हणजे कंपल्सरी प्रत्येकाकडे असलंच पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही रोज केली पाहिजे. त्यावरून तुम्ही एक यूज्ड टू होता एमपीएससीचे क्वेश्चन कसे असतात, एमपीएससी कशा प्रकारे तुम्हाला फसवते. तर हे तुमच्याकडे म्हणजे असलंच पाहिजे हे पुस्तक. त्यानंतर आपण मुख्य परीक्षेसाठी मराठी हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. तर मराठीसाठी सगळ्यात बेस्ट व्याकरणाचं पुस्तक म्हणजे मोरा वाळंबे सरांचं. तर हे हे म्हणजे हे सोडून तुम्ही दुसरं काही म्हणजे वापरच नका करू. कारण की जसे तसे प्रश्न यातूनच विचारले जातात. यांचाच शब्दसंग्रह पण आहे. ते पण पुस्तक यांचं आहे. तुम्ही ते म्हणजे ते कंपायलेशन करूनच येतात. 3 वेगवेगळे पुस्तकं येतात यांची एका सेटमध्ये. ते तुम्ही रेफर करू शकता. आणि मराठीच्या PYQ साठी तुम्ही झिरो एरर शाश्वत पब्लिकेशनचं जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये तुम्ही ग्रामरसाठी महेश पाटील सरांचे नोट्स यूज करू शकता, ज्या मला सगळ्यात चांगल्या नोट्स वाटल्या आणि खूप व्यवस्थित सरांनी बनवल्यात. त्यानंतर व्होकॅब्लरीसाठी तुम्ही कायझन म्हणून शाश्वत पब्लिकेशनचंच पुस्तक आहे, जे डेडिकेटली फक्त व्होकॅबसाठीच आहे आणि ज्यामध्ये फक्त एमपीएससीच नाही तर SSC, CDS या सगळ्या स्टेट सॉरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण एक्झामचा म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर याचा तुम्ही नक्कीच म्हणजे वापर करा आणि थर्ड म्हणजे तुमचे आत्तापर्यंतचे आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर सेम पुस्तक झिरो एरर शाश्वत पब्लिकेशनचं तुम्ही रेफर करा. त्यानंतर मेन्ससाठी महत्त्वाचा दुसरा टॉपिक म्हणजे रिमोट सेन्सिंग आणि ICT. तर यासाठी मी तुम्हाला रेकमेंड करेन केदार बारवळे सरांचं रयत प्रबोधिनी मध्ये ते शिकवतात. त्यांचं पुस्तक तुम्ही रेफर करा. ते मला म्हणजे सगळ्यात व्यवस्थित म्हणजे पुस्तक वाटलं आणि तुम्हाला म्हणजे त्याचा चांगला फायदा होईल. आणि त्यानंतर जे 2 आहेत घटक ते म्हणजे कायदे. तर एक RTIचा कायदा आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग 2015. तर याच्या नोट्स तुम्हाला म्हणजे सहसा कोणत्या पण टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. तर ते तुम्ही डिटेलमध्ये वाचा आणि सुरुवात करा अभ्यासाला. आणि अशा प्रकारे हे सांगून म्हणजे आपण सेशनचा एंड करूयात. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या जर्नीसाठी आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. थँक यू सो मच.